नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण सायन्सची प्रथम सत्र संकलित मूल्यमापनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपल्याला येणार आहेत, त्यासाठी ही प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या अभ्यासा आणि जास्तीत जास्त गुण मिळवा. इयत्ता 6वी सामान्य विज्ञान प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1 प्रश्नपत्रिका गुण 40 वेळ 2 तास. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा 5 गुणांसाठी. 1. वातावरणाच्या बाह्यांबर या थरात वायू आढळत नाही. दुसरं, घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. 3. निवडुंगाचे खोड मांसल असते. 4. वादळामुळे वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते. 5. सोन्यात तांबे असल्यामुळे त्याच्या तारा करता येतात. ब भाग जोड्या जुळवा. 1. कॅल्शियम. क. हाडे मजबूत करणे. 2. सोडियम. ड. शरीरातील पाण्याचे संतुलन करणे. 3. आयोडीन. अ. रासायनिक क्रिया गतिमान करणे. 4. लोह. ब. ऑक्सिजनचे पेशीपर्यंत वहन करणे. त्यानंतर प्रश्न दुसरा, चुकीबरोबर ते लिहा 4 गुणांसाठी. 1. हाडांची रचना मऊ असते. चूक. पाणी उकळणे म्हणजे उत्कलन होय. बरोबर. महापूर येऊन गेला की लोकांचे आरोग्य सुधारते. चूक. मेथीचे रोपटे बहुवार्षिक असते. चूक. पुढचा प्रश्न, विसंगत पद ओळखा. धोत्रा, जास्वंद, पालेभाजी. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. सुपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. 2. अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा. सुपुष्प वनस्पती म्हणजे ज्यांना फुलं येतात त्या वनस्पती. अपुष्प म्हणजे फुलं न येणाऱ्या. अक्षीय सांगाडा म्हणजे कवटी छातीचा पिंजरा आणि उपांग सांगाडा म्हणजे हात पाय. याप्रमाणे फरक लिहायचा आहे. ब भाग आहे नावे लिहा 4 गुणांसाठी. 1. जीवाश्म इंधन. खनिज तेल, पेट्रोल, डांबर, डिझेल. झुडूप, कणेर, घाणेरी. मानवनिर्मित आपत्ती, आग लागणे, वायुगळती होणे, बॉम्बस्फोट होणे, इमारती कोसळणे. पोषक तत्वे, फळे, मांस, अंडी, दूध, कडधान्ये, पालेभाज्या, फळभाज्या. पुढचा प्रश्न आहे चौथा, एका वाक्यात उत्तरे लिहा. शरीराचे तापमान कोणत्या एककात मोजतात? 0°C. त्यानंतर वनस्पतींचे अवयव, मूळ, खोड, पाने, फुले. पाणी कसे निर्माण होते? नदी, ओढे, छोटी तळी, झरे, सरोवरे, विहिरी यापासून. निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य पदार्थ मिळतात? रबर, कागद, रेयॉन, लोकर, नायलॉन, रेशीम. ब भाग, प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. सजीवांना अन्नाचा उपयोग कोणत्या कार्यासाठी होतो? ऊर्जा मिळवणे, वाढ होणे, दैनंदिन क्रिया करणे, आजाराचा प्रतिकार करणे. मानव अस्थिसंस्थेची कार्य कोणती? इंद्रियांचे संरक्षण, शरीराला आकार आणि आधार देणं, कॅल्शियम फॉस्फरस वाढतं. प्रश्न 5वा, कारणे लिहा 4 गुणांसाठी. उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. बाष्प होतं तापमानामध्ये, घाम शोषून घेतात. त्यानंतर दुसरं, पाण्यात टाकलेला फुगा तरंगतो मात्र सफरचंद बुडते. सफरचंद स्थायू पदार्थ आहे, वजनाने जड आहे आणि फुगा हा हलका आहे. तो वायू भरलेला आहे त्याच्यात, त्याच्यामुळे तो पाण्यात तरंगतो. आपत्तीची उदाहरणं, मानवनिर्मित आपत्ती आणि निसर्गनिर्मित आपत्ती यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. मानवनिर्मित काय आहे? आग, इमारत कोसळणे, मोटार अपघात, युद्ध, बॉम्बस्फोट,
रासायनिक वायू गळणे. आणि निसर्गनिर्मित आपत्तीमध्ये काय काय येतं? भूकंप, वादळ, महापूर, सुनामी आणि वणवा. या पद्धतीने वर्गीकरण करायचे. आणि शेवटचा प्रश्न, आकृतीला नावं द्यायची आहेत आणि ते भाग दाखवायचे आहेत. बघा ते फळ, पाने, फूल, खोड, मूळ या पद्धतीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची सामान्य विज्ञानाचे प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी, पॅटचे पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.